हे फॉर्म्युले लक्षात आहेत का? हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर. ठीक आहे, पुसत नाही तसेच राहू दे. रिव्हर्सिबल हीट इंजिन, इंजिन शब्द आला, ऑपरेट्स ऑन अ कॉर्नर सायकल बिटवीन सोर्स अँड सिंक. म्हणजे आपले हीट इंजिनची डायग्राम काढायची. इकडे काय असतं? हीट इंजिन, वरती हीट सोर्स आणि खाली हीट सिंक. इकडनं तुमची हीट जनरेट होऊन येते, त्याला काय म्हणतो आपण? QA. आणि इकडनं रिजेक्ट होती, त्याला म्हणतो आपण QR. आता ते QAला कधी कधी Q1 म्हणतात, QRला कधी कधी Q2 म्हणतात. इकडच्या साईडला Q1 म्हणायचं, इकडच्या साईडला Q2 म्हणायचं. एवढं लक्षात ठेवा फक्त. हे तुमचं काय वर्क आउटपुट, इंजिनपासून तुम्हाला आउटपुट भेटतं ना. वर्क आउटपुट तुमचं कसं काढलेलं आपण? मोठ्यामधनं छोटी मायनस करा. यांच्या दोघांपैकी मोठं कोण आहे? QA मोठं आहे ना. इथं हीट जास्त आहे, जिथं हीट जाते ती कुठं जाते? हे सायलेन्सर आहे ना आपलं. आणि हे आपलं मेन इंजिन, जिथून आपली हीट येते, जिथं आपली मेकॅनिकल एनर्जी जनरेट होती. केमिकल एनर्जीमधनं आपण कशामध्ये जनरेट करतो? मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे आउटपुट भेटतं आपल्याला. आणि हे आपलं सायलेन्सर होतं. मग वर्क आउटपुट आपला काय फॉर्म्युला होता? मोठ्यामधनं छोटं मायनस करा, QA मायनस QR. सगळेच तेच फॉर्म्युले आहेत वरती. QA मायनस QR अपॉन QA. हे तुमचा कोणता फॉर्म्युला? एफिशियन्सीचा. ठीक आहे, ही डायग्राम काढायची. सम आलं तर 7-8 सम आहेत, सगळे करायचे आहेत. बघा, टेम्परेचर दिले त्यांनी तुम्हाला, सोर्स अँड सिंक असं टेम्परेचर दिलेत. हीट सोर्सचं टेम्परेचर काय असतं? T1. हीट सिंकचं टेम्परेचर काय असतं? T2. हायर टेम्परेचर T1 225 डिग्री सेल्सिअस, त्याला केल्विनमध्ये करायचं, प्लस 273 ॲड करायचं. काढा उत्तर T1चं, केल्विनमध्ये उत्तर काढा. तसंच T2 273ने ॲड करायचं असतं दरवेळेस. 25 डिग्री सेल्सिअस प्लस 273. T2चं उत्तर याचं किती आलं? 498 डिग्री केल्विन. याचं 298 डिग्री केल्विन. ठीक आहे. इट रिसिव्स, इफ द हीट इंजिन रिसिव्स 40 किलोवॅट फ्रॉम द सोर्स. सोर्समधनं इंजिनला किती पॉवर येते? की पॉवर नाही, त्याला काय म्हणायचं? Q. हीट किती येते? 40 किलोवॅट येते. सोर्समधनं इंजिनकडं किती हीट येते? 40 किलोवॅट. ठीक आहे. मग 40 किलोवॅट हे काय झालं तुमचं? QA, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? Q1 किती आपला? 40 किलोवॅट फ्रॉम द सोर्स. फाइंड द नेट वर्क डन. काय काय फाइंड करायचं तुम्हाला? वर्क आउटपुट म्हणजेच वर्क नेट, ते फाइंड करायचे. हीट रिजेक्टेड टू द सिंक म्हणजे QR फाइंड करायचे. QR म्हणा त्याला, किंवा त्याला Q2 म्हणा. आणि अजून काय फाइंड करायचं? इफिशियन्सी ऑफ द इंजिन, हे फाइंड करायचे. मग बघा, तिन्हीचे फॉर्म्युले आहेत. इफिशियन्सी पहिला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय? आता तुमच्याकडे ते QA QR आहे का? दोन्ही नाही ना, मग ते घेऊ नाही शकत आपण. हा फॉर्म्युला घेऊ शकतो का आपण? QA मायनस QR आपण QA. आपल्याकडे आहे का QR? नाही आहे. टेम्परेचर आहेत ना दोन्ही आपल्याकडं. याचं पण टेम्परेचर आहे आणि याचं पण टेम्परेचर आहे, म्हणून आपण हे दोन्ही घेणार. टेम्परेचरचे रिलेटेड फॉर्म्युला घेणार. हे लक्षात पण असंच ठेवायचं होतं. आपण कसं लक्षात ठेवलेलं आहे? QAच्या जवळचं टेम्परेचर कोण आहे? T1. आणि QRच्या जवळचं टेम्परेचर कोण आहे? T2. म्हणून त्याच्यानुसार QAच्या जागी काय लिहिलं? T1 मायनस QRच्या जवळ कोण आहे? T2 डिवायडेड बाय QA म्हणजेच काय? T1. आपण याच्यावरूनच हा फॉर्म्युला लक्षात ठेवलेला ना. हां, मग त्याच्यावरून तो फॉर्म्युला टाका. T1 मायनस T2 डिवायडेड बाय T1. T1 टेम्परेचर 498 मायनस 298 डिवायडेड बाय 498. काढा उत्तर. त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करा. इफिशियन्सी सांगा. $40.16. आधीच उत्तर सांग काय? 0.4016 असं असेल ना, म्हणजे 100 लिहिण्याच्या आधी, नंतर मल्टिप्लाइड बाय 100.
एक काम करा असं लिहा, नंतर 40.16. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये दोन्ही आपल्याला लागतात, त्याच्यामुळे दोन्ही ठेवलं. असंच ठेवायचं. पहिलं समजलं कसं काढलं. दुसरं आपल्याला काय काढायचं आहे, वर्क नेट. वर्क नेटचं उत्तर बघा, वर्क आउटपुटचं उत्तर काय आहे, क्यू ए मायनस क्यू आर. वर्क आउटपुट आहे का आपल्याकडं, वर्क आउटपुट आहे का, वर्क आउटपुट पण नाही ना, ते पण काढायचं आपल्याला. ठीक आहे, मग वर्क आउटपुट कसं काढणार, दुसरा फॉर्म्युला आहे का इफिशियन्सीचा. इफिशियन्सीचा अजून एक फॉर्म्युला लिहायचं राहिलं इथं. इफिशियन्सीचा अजून एक फॉर्म्युला काय, वर्क हे क्यू ए मायनस क्यू आर म्हणजेच काय आहे, वर्क आउटपुट आहे ना. वर्क आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, मेन हा फॉर्म्युला असतो, वर्क आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. मग वर्क आउटपुट डिवाइड बाय इनपुट आपण याच्यावरनं वर्क आउटपुट काढू शकतो ना. आता इफिशियन्सी आहे आपल्याकडे, हे काय आत्ता काढली. इनपुट पण आहे आपल्याकडे. इनपुट आपण काय घेतलेलं इकडनं, क्यू ए इनपुट घेतलेलं ना. मग इफिशियन्सीचाच दुसरा फॉर्म्युला लिहितो मी. इफिशियन्सीचा दुसरा फॉर्म्युला काय, वर्क आउटपुट डिवायडेड बाय इनपुट. इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क आउटपुट आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि इनपुट म्हणजेच काय होतं आपलं, इनपुट म्हणजेच काय होतं, क्यू ए किंवा Q1 म्हणा, क्यू ए म्हणतो मी. वर्क आउटपुट आपल्याला फाइंड करायचं आहे. इफिशियन्सीचं उत्तर किती आलं तर हे लिहायचं, पर्सेंटेजमध्ये नाही लिहायचं, हे लिहायचं 0.4016. वर्क आउटपुट आपल्याला फाइंड करायचं आहे, आणि इनपुट किती दिलं त्यांनी तुम्हाला, Q1 किती दिलं त्यांनी, 40 किलोवॅट. 40 याच्यावरनं वर्क आउटपुट काढा, यांच्या दोघांचं इंटू करा. किलोवॅटमध्येच, काही नाही चेंज करायचं आपण. हे पण उत्तर किलोवॅटमध्येच काढणार. 40 इंटू 30 करा फक्त. हां 0.064 किलोवॅट. समजले दोन. हा पण एक फॉर्म्युला आहे, हा पण एक फॉर्म्युला आहे, आणि तिसरा फॉर्म्युला कोणता, हा वाला. बघा 3 फॉर्म्युले आहेत इफिशियन्सीचे, तुम्हाला जसं गरज पडेल तसं वापरायचं. ठीक आहे. तिसरं आपल्याला काय काढायचं आहे, वर्क आउटपुटवरनं रिजेक्टेड काढायचं आहे. की वर्क आउटपुटचा फॉर्म्युला काय असतो, मोठ्या एनर्जीमधनं छोटी एनर्जी काय करा, मायनस करा. वर्क आउटपुट आहे ना आपल्याकडं 16.064. क्यू ए पण आहे आपल्याकडं. क्यू ए किती होता, 40. याच्यावरनं क्यू आर काढता येईल आपल्याला. हे इकडे टाका आणि हे इकडे टाका, किंवा कसं पण. याचं पण उत्तर कसं देणार, किलोवॅटमध्ये. समजलं सम. 23.936. नाही आहे कोणाचं, माझंच आहे म्हणते. मी तेच शोधत होतो कुठे गेलं. समजलं काय, समजले. हे तिन्ही फॉर्म्युले आपण लिहिलेले आहेत, 1 2 3 तुमच्या त्या नोट्समध्ये आहे बघा, इंजिनमध्ये. हा पण फॉर्म्युला, हा पण फॉर्म्युला, फक्त हा फॉर्म्युला नाही आहे. तर हा फॉर्म्युला ॲड करा, वर्क आउटपुट डिवाइड बाय इनपुट. याच्यावरनं आपल्याला जसं गरज पडेल तसं करत राहायचं. ठीक आहे, लिहून घ्या आपण. एवढ्यामध्ये जाणार आहे ना. हां, इंजिन आणि पंपचं एवढंच याच्यामध्ये येणार आहे, लॉसेस नाही. बघा काय सम आहे. द COP ऑफ कार्नॉट रेफ्रिजरेटर. इक्विपमेंट कोणते या तिघांपैकी ते नीट बघायचं. रेफ्रिजरेटरचं सम आहे आता, आणि COP तुम्हाला दिलेलं आहे. जसं इंजिनची इफिशियन्सी असती तसं हीट पंप आणि रेफ्रिजरेटरचं काय असतं, COP. COP म्हणजे काय, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे, त्याची पण डेफिनेशन राहिली आहे बरं का आपली. COPची डेफिनेशन राहिलेली आहे. तर आता त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, गिवन लिहितो मी काय काय दिलेलं आहे. COP दिलेलं आहे तुम्हाला 7. वेन डायग्राम काढायची लगेच, मग ते लक्षात येतं काय केलं तर आपण. इथं सेम होतं T1 T2. इथं सेम होतं हीट सोर्स आणि हीट सिंक, त्याच्यात काही चेंज नव्हतं. आणि मध्ये रेफ्रिजरेटर होतं. आता रेफ्रिजरेटरमध्ये आणि पंपमध्ये वर्क इनपुट होतं ना, हे आउटपुट नव्हतं. वर्क इनपुट आपण कसं काढतो, मोठ्या व्हॅल्यूमधनं छोटी व्हॅल्यू मायनस करतो. खाली इकडं QA होतं आणि इकडं QR होतं. म्हणजे QA इकडं होतं आणि QR इथं होतं. ठीक आहे. आता त्यांनी QA आणि QR नाव द्यायचं नाही, आपण त्यांच्यानुसार नाव चेंज करावं लागेल आपल्याला. QAच्या जागी आपण काय घेणार,
Q1 आणि Q1च्या जागी Q1 घेणार आणि QAच्या जागी काय घेणार Q2. जे वरती असेल ते Q1, जे खाली असेल ते Q2. सारं सिंपल. कळलं? असं नाही की QA खाली आलाय म्हणून त्याला Q1, तसं नाही. इंजिनच्या मध्ये QA कुठं होतं? वरती होतं ना, म्हणून ते Q1. आता इथं Q1 कोण? QR. यांच्या दोघांमधलं मोठं कोण असतं? काय करतं रेफ्रिजरेटर? लोअर टेम्परेचरमधनं, रेफ्रिजरेटर म्हणजे कोण? फ्रीज. फ्रीज काय करतं? थंड करतं ना. इकडनं तुमचं जे तुम्ही सबस्टन्स ठेवला आहे त्याच्यामधनं हीट ॲब्झॉर्ब करतो आणि काय करतो? बाहेर रिजेक्ट करतो. बाहेर रिजेक्ट करताना तुमचं टेम्परेचर काय असतं? जास्त असतं. म्हणजे हीट जास्त कुठे? इथे. हीट कमी कुठे? इथे. हे थंड आहे ना, हे गरम आहे. हे हीट सोर्स म्हणजे काय? मागच्या आपल्या कंडेन्सरच्या कॉईल. फ्रीजच्या मागची साईड म्हणजेच काय? हे ना. आणि मेन आपला फ्रीजर म्हणजे कोण? हीट सिंक. आपल्यासाठी मेन महत्त्वाचं कोण आहे? रेफ्रिजरेटरमध्येसाठी आपलं महत्त्वाचं कोण आहे? COPचं फुल फॉर्म्युला काय आहे? तसं नका सांगू मला. फॉर्म्युला नीट सांग, बेसिक, तर तुम्हाला समजेल. ते फॉर्म्युला पाठ करू नका, ते कळणारच नाही काय. तसं नाही. COPचा फॉर्म्युला काय होता आधीचा? डिझायर्ड इफेक्ट, आपल्याला हवा असलेला इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. हा मेन फॉर्म्युला पाठ करा. मग COP डिझायर्ड इफेक्ट, आपल्याला पाहिजे असलेलं काम कोणतं आहे महत्त्वाचं? QA महत्त्वाचं आहे का QR महत्त्वाचं आहे आपल्यासाठी? फ्रीजने काय केलं पाहिजे? आपण जिथं ते आईस्क्रीम ठेवलेलं आहे, इथं ठेवलं ना आपण, इथून जास्तीत जास्त हीट काय केली पाहिजे? ॲब्झॉर्ब केली पाहिजे. बाहेर तो किती पण रिजेक्ट करू दे, आपल्यासाठी इथं महत्त्वाचं काय आहे? QR नाही, आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे? QA. म्हणून डिझायर्ड इफेक्ट आपला काय फॉर्म्युला होता? QA अपॉन वर्क इनपुट. वर्क इनपुट कसं काढतो आपण? यांच्या दोघांपैकी मोठं कोण आहे? QR मोठा आहे. मग QR मधनं QA मायनस करतो. मग वर्क इनपुटचा फॉर्म्युला काय आला आपला? QR मायनस QA. आता याच्यानुसार टेम्परेचरमध्ये फॉर्म्युला सांगा. QA म्हणजे काय? नाही, आधी याच्यानुसार सांगा. Q1 Q2 मध्ये सांगा. QA म्हणजेच काय? Q2 डिवायडेड बाय QR, Q1 मायनस Q2. हा फॉर्म्युला आहे. दुसरा टेम्परेचरमध्ये सांगा. आता टेम्परेचरमध्ये आधी काय आहे? QA म्हणजे काय? T2 डिवायडेड बाय T1 मायनस T2. हे कळालं? आता आपण जसं सम त्याच्यानुसार सोडू. त्यांनी टेम्परेचर हे नक्की कळालं का? फ्रीज हा सगळा फ्रीज आहे, त्याच्यामधलं फ्रीजर जिथं आपण आईस्क्रीम ठेवलेलं आहे खाण्यासाठी, इथे आपलं आईस्क्रीम आहे, याच्यामधनं जास्तीत जास्त हीट ॲब्झॉर्ब केली पाहिजे जेणेकरून हे थंड राहील. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? Q ॲब्झॉर्ब करणं महत्त्वाचं आहे. बाहेर त्यांनी हीट रिजेक्ट करू दे नाही तर नको करू दे, त्यासाठी महत्त्वाचं आहे का आपलं? नाही. आणि रेफ्रिजरेटरला इनपुट म्हणजे इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते ना, म्हणून इथं W इनपुट लिहिलं आहे. इंजिनमध्ये आपल्याला आउटपुट भेटतं मेकॅनिकल एनर्जी, म्हणून तिथं काय लिहितं आपण? W आउटपुट लिहितं. इथं इनपुट द्यावं लागतं. लाईट चालू नसताना फ्रीज चालू होतो का? नाही, म्हणून इनपुट आहे. आणि इनपुट कसं लक्षात ठेवायचं? मोठ्या व्हॅल्यूमधनं छोटी व्हॅल्यू मायनस करायची. मोठं कोण असतं? ज्याचं टेम्परेचर जास्त असतं ते मोठं. याचं टेम्परेचर काय कमी आहे, इथं टेम्परेचर जास्त आहे. हीट सोर्सचं टेम्परेचर काय असतं? जास्त. QR मोठा झाला, QA छोटा झाला, म्हणून QR मधनं QA मायनस केला. कळलं? आता हे तुम्हाला दिलेले COP दिलेलं आहे. वेन इट रिजेक्ट्स हीट एनर्जी इन टू द ॲटमॉस्फिअर ॲट 27 डिग्री सेल्सिअस. इट रिजेक्ट्स हीट एनर्जी इन टू द ॲटमॉस्फिअर ॲट 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय घ्यायचं ते? T1 घ्यायचं का T2 घ्यायचं सांगा? T1 घ्यायचं. इकडनं हीट ॲब्झॉर्ब करतोय आणि बाहेर रिजेक्ट करतोय. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? बाहेर. तर T1 दिले तुम्हाला. T1 किती दिले? 27 डिग्री सेल्सिअस प्लस 273. मला वाटतं हे 300 डिग्री केल्विन होईल. इट कन्झ्युम्स 150 वॅट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर. म्हणजे त्याला किती पॉवर लागते? W इनपुट दिले तुम्हाला 150 वॅट. डिटरमाइन द कूलिंग कॅबिनेट टेम्परेचर. म्हणजे काय? T2 काढायचं आहे. कूलिंग कॅबिनेट कुठे आहे तुमचं? इथे आहे ना. T2चं टेम्परेचर काढायचं आहे. त्याच्यानंतर इन डिग्री सेल्सिअस. कशामध्ये काढायचं आहे? इन डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ते काढू. अँड रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इन किलोवॅट. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इन किलोवॅट म्हणजेच रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे QA काढायचे. काय काढायचं आहे? QA.
इन किलोवॅट. ते कशामध्ये काढायचं आहे? किलोवॅटमध्ये. डब्ल्यू इनपुट कसं दिलं आहे? वॅटमध्ये दिलं आहे. 1 वॅटमध्ये दिले आणि काढताना कसं सांगितलं आहे? किलोवॅटमध्ये काढायचं आहे. समजलं सम? एवढंच आहे ना? ठीक आहे. मग बोला कसं करायचं? COP दिलं आहे ना? मग COP दिलेलं आहे. टेम्परेचर आहे का आपल्याकडं? T2 आहे. T1 T2 नाही आहे. बरं T2 नाही आहे तर मग T2 काढता येईल ना याच्यावरनं? COP आहे आपल्याकडं, T1 आहे आपल्याकडं, T2 काढता येईल ना मग? हां मग COPचा हा टेम्परेचरवाला फॉर्म्युला घ्या. T2 अपॉन T1 मायनस T2. COP किती दिले तुम्हाला? 7. टेम्परेचर T2 का T1 आहे? T1 आहे आपल्याकडं. T2 तसंच ठेवा. T1 किती आहे? 300 मायनस T2. एक्सच्या मेथडने काढा आपला T2. आलं ना? 262.5 डिग्री केल्विन. T2 भेटला. पहिलं काढलं आपण आन्सर. दुसरं काय काढायला सांगितलं आहे? QA. त्यावर काढता येईल ना QA. COPचा फॉर्म्युला काय? डिझाईड इफेक्ट डिवाइड बाय 1 इनपुट. डिझाईड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. COP इज इक्वल टू डिझाईड इफेक्ट म्हणजेच काय? इनपुट ना? नाही, डिझाईड इफेक्ट म्हणजेच काय? QA. डिझाईड इफेक्ट म्हणजे आपला हवा असलेलं कोण आहे? QA आहे ना? आपल्याला पाहिजे असलेलं कोणतं इफेक्ट आहे? QA. आणि वर्क इनपुट म्हणजे इनपुट किती दिलं तर त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे? 150. मग वर्क इनपुट COP आहे आपल्याकडं 7 इज इक्वल टू QA. आपण वर्क इनपुट किती आपला? 150. फक्त तो कशामध्ये? वॅटमध्ये आहे. मग QAचं पण उत्तर तुमचं येणार वॅटमध्ये. त्याला नंतर किलोवॅटमध्ये करू आपण. आधी वॅटमध्ये सांगा. हां 15 किती आलं? 1050 वॅट. त्याला आता ENG दाबा. असं आलं ना? 1050 दाबा की तुम्ही. 1050 उत्तर आलं ना? आता ENG दाबा ना. 1.05 हां मग ते 10³ कट करायचं. वॅटचं काय आलं? किलोवॅट झालं. जसं न्यूटन आहे, न्यूटनचं आपल्याला किलो न्यूटन करायचं असतं तर काय करतो आपण? -3. मग याला करा -3. 1050 इंटू 10⁻³ काय उत्तर येणार? हेच उत्तर येणार. समजतंय? नाही तर तसंच करा बाबा, जाऊ दे. 1050 इंटू 10⁻³ काय उत्तर आलं? 1.050 किलोवॅट. ठीक आहे, काढले दोन्ही उत्तर. सोपं आहे हे, सोपं आहे. पटकन 4 मार्क घेऊन टाका. पडलं असतं, पडचं थोडंसं अवघड आहे. काय दिलं आहे? हीट पंप आहे. आता हीट पंप, हीट पंप म्हणजे कोण रे? हीटर, बरोबर ना? बरं. हीट सोर्स टेम्परेचर T1, हायर टेम्परेचर. हीट सिंक टेम्परेचर T2, लोअर टेम्परेचर. इथं काय नाव असतं? QA म्हणजेच Q2 आणि इथं काय? QR म्हणजेच Q1. याला पण काय असतं? इनपुट असतं ना, वर्क इनपुट. आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे? हीटर. काय काम करतं? पंप आहे ना, हीटर. हां सांगा काय काम करतं हीटर? बाहेरची थंड हवा घेतं, ज्याचं टेम्परेचर काय? लो टेम्परेचर आहे. ते याला काहीतरी गरम करतं, प्रोसेस करतं आणि आपल्याला पाठवतं. आपण कुठं बसलेली? इथे आहे ना कॅबिन. म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचं कोण आहे आता? QR महत्त्वाचं आहे. म्हणून याचा फॉर्म्युला काय? तो इफिशियन्सी नाही, सॉरी, याचा COP काय येतं? डिझाईड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. हे मेन फॉर्म्युला पाठ करा. आपल्यासाठी महत्त्वाचा पाहिजे असलेला इफेक्ट कोणता आहे आता? QR, बरोबर. आणि इनपुट काय असतं? यांच्या दोघांपैकी मोठं कोण आहे? QR मायनस QA. आता QR मायनस QA यालाच तुम्ही
दोन्ही याच्यातल्या क्यूवरलाच तुम्ही काय म्हणू शकता Q1, बरोबर ना, हो का नाही, डिवायडेड बाय QR Q1 मायनस Q2, बरोबर. ओके, टेम्परेचरमध्ये सांगा T1, बरोबर ना, T1 अपॉन T1 मायनस T2. हां, असं लिहून ठेवलं. आता जे काय पाहिजे असेल ते घेऊ आपण. गिवन सांगा आता काय दिले बघा. आता हे सम्स नॉर्मलच आहे, फक्त काहीतरी नवीनच वेगळं आलं आहे. मग असं आहे, असं ईटीमध्ये प्रत्येक सममध्ये काहीतरी वेगळंच. हीट पंप इज यूज टू मेंटेन अ हाऊस ॲट 23 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुमचं T1, तुम्ही कॅबिनच्या जागी शब्द काय वापरला जाता इथं, हाऊस. म्हणजे आपण हीटर जो बसवला आहे तो गाडीमध्ये नाही आहे, कुठे आहे, घरामध्ये आहे. मग घरामधलं आपल्याला टेम्परेचर किती पाहिजे, 23 डिग्री सेल्सिअस पाहिजे. म्हणजे तुम्हाला T1 दिलेलं आहे, जे तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे 23 डिग्री सेल्सिअस. द हाऊस इज लूजिंग हीट टू आउटसाईड. या हाऊसमध्ये, हे तुमचे हाऊस आहे असं समजा, इथं तुमची हीट लॉस होती आहे आउटसाईड एअर थ्रू द वॉल. भिंतीमधनं घरातली हीट बाहेर चालली. काय रेटने चालली ती, 60,000 किलो जूल पर आवर. म्हणजे इकडनं हीट बाहेर चाललेली तुमची 60,000 किलो जूल पर आवरने. एका तासाला एवढी एनर्जी तुमची वेस्ट होते. वाईल द एनर्जी जनरेटेड बाय व्हेरियस अप्लायन्सेस. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही वेगवेगळे अप्लायन्सेस बनवले. एक हीटर नाही, असं समजा 2-3 हीटर आहे किंवा 2-3 गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेस हीटरच लागतो असं नाही. आता ही लाईट लावली, याच्यामधनं पण रूममध्ये हीट येते, बरोबर. तुम्ही पंखा लावला, पंख्यामधनं पण हीट येते. मग तुमच्या रूममध्ये जेवढे पण अप्लायन्सेस आहेत त्याच्यामधनं जी हीट तयार होती ती किती आहे, 4000 आहे. म्हणजे इनपुट किती, इथं रूममध्ये हीट येते किती आहे, 4000 किलो जूल पर आवर. जाती किती आहे, 60,000 आहे. म्हणजे रूम कशी असणार रे, थंड असणार ना. येते खूप कमी आहे, तयार खूप कमी होती रूममध्ये हीट, आणि बाहेर खूप फास्ट जाते, 60,000 जाते. म्हणजे रूम थंड असणार आहे, थंड वाटणार आहे तिथं. फॉर अ COP ऑफ 1.5. COP तुम्हाला दिलेलं आहे, कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किती दिलेलं आहे, 1.5 दिलेलं आहे. फाइंड द हीट, फाइंड द रिक्वायर्ड इनपुट पॉवर की इन किलोवॅट. काय फाइंड करायचं तुम्हाला, वर्क इनपुट फाइंड करायचं आहे. इनपुट पॉवर म्हणजेच काय, वर्क इनपुट इन किलोवॅट सप्लाइड टू द हीट पंप. एकच सांगितलं आहे, हां एकच सांगितलं वर्क इनपुट. हां ते आता काय बघायचं, तर ते कशासाठी दिले तुम्हाला बघा, जरासं डोकं लावा. वर्क इनपुट काढायचे, मग बघा याच्यामध्ये फॉर्म्युला. वर्क इनपुट काढायचं आहे ना आपल्याला. वर्क इनपुटचं फॉर्म्युला काय आहे, QR मायनस QA किंवा हे दोन फॉर्म्युले आहेत, बरोबर. टेम्परेचर आहेत की दोन्ही आपल्याकडं, नाही आहे. टेम्परेचरचा काय उपयोग नाही करू शकत आपण. मग टेम्परेचरच्या जागी दुसरं काय आहे का, COP आहे आपल्याकडे, बरोबर. COP आहे आपल्याला. QR दिलाय का, नाही नाही ते नाही ते नाही ते नाही. आपल्याला काय काढायचं आहे, वर्क इनपुट QA. पण जर समजा काढला QA, जर समजा काढला आपण, Q1 काढला समजा आपण, तर Q1 भेटेल. Q1 वरनं आपण Q2 काढतो, Q2 वरनं आपण नंतर मग वर्क आउटपुट काढणार. ठीक आहे, बघा कसं आहे हे. तर तुमच्या रूममध्ये काय होतं आहे, एनर्जी एवढी येते आणि एवढी रिजेक्ट होते, बरोबर. मग आता या रूममध्ये किती हीट आहे ते सांगा. हीट इन रूम कसं म्हणणार मी, हीट रिजेक्टेड मायनस हीट जनरेटेड किंवा ॲडेड, बरोबर ना, जनरेटेड. मग हीट इन रूमलाच आपण काय म्हणू शकतो, Q1. ही जी हीट चाललेली आहे, ही हीट कोण देतं आहे, हीट पंप देतं ना, हीटर देतं आहे. असं समजा की त्यांनी जे व्हेरियस अप्लायन्सेस सांगितलेत ना ते वेगळे आहेत. हे काय पकडायचे, Q1. ही हीट इकडे कुठं चालली, हे QR किंवा Q1 हे कोणाच्या रिलेटेड आहे, कॅबिनच्या रिलेटेड आहे किंवा रूमच्या. आता इथं कॅबिन शब्द नाही, इथं काय शब्द आहे, हाऊसचा शब्द आहे. मग हाऊस असल्या, हाऊसमध्ये किती हीट आहे हे कसं कळणार आपल्याला. रिजेक्ट किती होते, 60,000. इनपुट किती आहे, 4000. मग आता तुमच्या रूममध्ये Q1 किती आलं, हे 56,000. कशामध्ये आलं ते, किलो जूल पर हवरमध्ये आलं. आता किलो जूल पर आवरला जर तुम्ही 56,000 डिवायडेड बाय 3600 केलं,
कशामध्ये येणार ते किलो जूल पर सेकंदमध्ये येतात आणि किलो जूल पर सेकंद म्हणजेच किलोवॅट. किलो जूल पर सेकंद म्हणजेच काय किलोवॅट. आता ते 3600 काय आलं बाबा, एका मिनिटामध्ये किती, एका आवरमध्ये किती सेकंद असतात, 3600 सेकंद असतात, म्हणून ते 3600 केलं. 3600 ना सेकंद, मिनिटं नाही सेकंद. मग काढायचं उत्तर, किलोवॅटमध्ये उत्तर येईल तुम्हाला. $15.555 किलोवॅट. ठीक आहे. Q1 भेटलं तुम्हाला. आता COP आहे तुमच्याकडं, Q1 पण आहे, Q2 काढता येईल. ठीक आहे. मग COP इज इक्वल टू Q1 अपॉन Q1 मायनस Q2. COP किती दिलं त्यांनी 1.5, Q1 15.55 डिवायडेड बाय Q1 15.55 मायनस Q2. Q2 काढा. वर्क इनपुट सांगितलं त्यांनी, त्याच्यासाठी आपल्याला Q1 Q2 दोन्ही काढावं लागेल. ठीक आहे, असं पण करू शकता. अजून एक आहे ऑप्शन. किती आलं हे 5.1833 किलोवॅट. ठीक आहे, हे करायची गरज नव्हती. दुसरा ऑप्शन आहे ना फॉर्म्युला COPचा. दुसरा फॉर्म्युला काय, डिझायर्ड इफेक्ट डिवायडेड बाय वर्क इनपुट. डिझायर्ड इफेक्ट म्हणजेच काय असं तुमचं, काय पाहिजे तुम्हाला इथं, QA पाहिजे का QR पाहिजे, QR म्हणजेच काय Q1 काढलेलं आहे आपण. वर्क इनपुट काढायचं आपल्याला आणि COP आहे आपल्याकडं. तुम्ही हा घेऊ शकता ना डायरेक्ट, येणार की दोन्ही नाही येणार सेम. COP किती आपला 1.5, Q1 किती आपला 5.183 आणि Q1 हां, आणि वर्क इनपुट आपल्याला फाइंड करायचं आहे. हां सॉरी 15.55. मग Q2 काढायची गरजच नाही. मी म्हणतो 1.5 जरी समजा तुम्ही काढला तर त्याचं मग ते मी काय करणार, तो फॉर्म्युला वापरणार. हां, वर्क इनपुट किती आलं 10.36 किलोवॅट. ठीक आहे. समजा तुम्ही Q2 काढला आणि Q1 पण काढला, याच्याबरोबर तुम्ही वर्क इनपुट काढा. वर्क इनपुटचा फॉर्म्युला काय, Q1 मायनस Q2. Q1 15.55 मायनस Q2 5.183. काढा उत्तर वर्क इनपुटचं. सेम येते दोन्ही ऑप्शन तुमच्याकडं. असं करा किंवा असं करा. हे एक नंबरला हे, 2 नंबरला हे. समजा तुमचं कन्फ्युजन झालं तर काही प्रॉब्लेम नाही, तुमचं बरोबर येतं उत्तर. फक्त फॉर्म्युले ते 4 लाईनी नीट लक्षात ठेवा. कळलं कसं काढलं फॉर्म्युला. वर्क इनपुटचं काय आहे, QR मायनस QA. QR मायनस QAलाच तुम्ही काय म्हणू शकता, QR म्हणजेच काय Q1, QA म्हणजेच काय Q2. हे नीट लिहा फक्त. आणि एकच ठरवा, आत्ताच ठरवा कोणतं घेणार आहे आणि एकच फिक्स करा. दोन्ही ऑरमध्ये लिहू नका.